तुम्ही जर बघितलं तर आज सगळ्यात करमाळा तालुक्यामध्ये आता जर जिवंत कुठला प्रश्न असेल किंवा लोकांमध्ये जे चर्चा चालू आहे ती आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेपासून आज या तालुक्यामध्ये बऱ्याचपैकी चर्चा सगळीच गटतट करायला लागलेत. परंतु या आदिनाथ कारखान्याच्या संदर्भामध्ये आम्हा लोकांचा त्याच्यामध्ये फार मोठा चांगला रोल आहे की कारण बारामती अॅग्रोने हा कारखाना 25 वर्षाच्या करारावरती चालवण्यासाठी 2020-21 ला घेतला होता. त्याची प्रक्रिया चालू होती आणि ती प्रक्रिया चालू असताना जे काही स्थित्यंतर झाली आणि त्याच्यामध्ये आदिनाथ कारखाना बारामतीच्या अॅग्रोच्या हस्तांतरामध्ये कुणी अडचणी आणल्या गेल्या आणि ह्या प्रक्रियेमध्ये कुणी खीळ घातली गेली आणि त्याच्यामुळे आज वास्तववादी या तालुक्यामध्ये चांगली असती संस्था आज आदिनाथ कारखान्याची लिलाव प्रक्रियेमध्ये अडकलेली आहे आणि त्या लिलाव प्रक्रियेमध्ये अडकत असताना आज ना उद्या ह्या कारखान्याचा लिलाव होणार आहे ह्याच्यासारखं आज या तालुक्याचं दुर्दैव नाहीये. आणि म्हणून हे जरी गटतट असले, बागल गट असेल, जगताप गट असेल, शिंदे गट हे जरी गटतट काम करत असेल तरी पण आज जर आम्ही बघितलं तर आदिनाथ कारखान्याच्या इलेक्शन पासूनच्या प्रक्रियेमध्ये आता पाठीमागं काय झालं, कोणी काय केलं त्याच्यामध्ये हा जरी विषय असला तरी ज्यावेळेस आदिनाथ कारखान्याचं इलेक्शन लागलं आणि बहुमताने हा कारखाना आमदार महोदयांच्या नेतृत्वाखाली गेला आणि स्वतः त्या ठिकाणी ते चेअरमन झाले. ज्या पद्धतीनं ते कारखान्याच्या इलेक्शन मध्ये बोलत होते की मी सोन्याचा धूर काढील, मी अशा पद्धतीनं या तालुक्याचा विकास करील आणि ते सगळे या ठिकाणी आज जर बघितलं तर हा कारखाना नारायण पाटलाच्या नेतृत्वाखाली लिलावामध्ये निघतो की ज्या गोविंद बापूंनी 23 वर्ष पायामध्ये चप्पल घातली नाही. हा कारखाना उभा करताना 30,000 लोकांनी तिथं आपापलं योगदान दिलं. आज हे 30,000 सभासदांच्या पण तुम्हाला सांगतो सगळ्या स्वप्नाचा चपनाचूर झालेला आहे आणि हा कारखाना आज ना उद्या विक्री होणार आहे ह्याच्यापासून कुणीही त्याला रोखू शकणार नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे ह्या सगळ्या प्रक्रिया पार पडत असताना मी आजही आवाहन करतो तालुक्यातील आमदारांना की तुम्ही ज्या पद्धतीनं या तालुक्याचं नेतृत्व स्वीकारलंय, आज कारखाना तुमच्याकडे, तुम्ही सुद्धा आम्हाला अशा अपेक्षा आहेत की तुम्ही आमचं आव्हान या ठिकाणी स्वीकारून हा कारखाना सभासदांचा राखण्यामध्ये, तुम्ही शेतकऱ्यांचा राखण्यामध्ये आणि हा कारखाना पुन्हा एकदा चालू करण्यामध्ये तुम्ही जर यशस्वी झाला तर आम्ही खरंच तुम्हाला धन्यवाद देईल. आणि ज्या पद्धतीनं बारामती अॅग्रोने आज जे काही आमच्यावर आरोप करतात की बारामती अॅग्रो हा कारखाना आमच्यावरती काय त्यांच्यावरती दावा दाखल वगैरे केलाय, जर आदिनाथ कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचा मालकीचा जर राहिला आणि ते जर नारायण पाटलांनी व्यवस्थित चालवलं तर बारामती अॅग्रो जो काय बारामती अॅग्रोने आदिनाथवर जे काय आम्ही दावा दाखल वगैरे केलेला आहे ती जर काय अडचण असेल तर ते आम्ही स्वतःहून माघार घेतो आणि नारायण पाटलाला त्या ठिकाणी सहकार्य करायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही. परंतु यांनी कुठलाही आरोप करताना सगळे आरोप हे बिनबुडाचे करतायत आणि त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आज हा जिवंत प्रश्न आहे. राहिला विषय तुमच्या आज ज्या तालुक्यामध्ये आज ज्या सुविधा चालल्या, ज्या पद्धतीनं विकास काम व्हायला पाहिजे ते कुठेही आज होताना दिसत नाहीयेत. कारण ज्या पद्धतीनं नारायण पाटील तुतारीच्या चिन्हावरती निवडून आले, आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं, आदरणीय रोहितदादा पवार यांनी मनापासून त्यांचा प्रचार केला, सगळ्या गोष्टी रोहितदादांनी त्यांच्या या सगळ्या इलेक्शन मध्ये आम्ही त्या ठिकाणी स्वतःहून सगळं प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं आणि तरी देखील काही स्वार्थापोटी त्यांनी आदरणीय मोहिते पाटलाला देखील सोडलं. या ठिकाणी आदरणीय जयवंतराव जगतापांनी त्यांचं चांगल्या पद्धतीनं तालुक्यामध्ये काम केलं तर त्यांनाही सोडलं, आमच्यासारखे कार्यकर्ते होते आम्हालाही सोडलं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आज ते ज्या पद्धतीनं तालुक्यामध्ये राजकारण करतात ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे. कुठल्याही दिशाहीन राजकारण आज चाललेलं आहे आणि आज जे सांगतायत तालुक्यामध्ये ते पूर्ण सगळ्या गोष्टीमध्ये आज ते अपयशी ठरलेले आहेत. नेमकं आदिनाथच्या बाबत तुम्ही आता म्हटलं की म्हणजे आता स्टे आलाय, नेमका हा स्टे आणलाय कोणी? मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणलाय का बारामती अॅग्रोने? ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयाचा कसलाही कोर्ट मॅटर मध्ये कुठलाही हस्तक्षेप नाही आणि ते जे सांगतायत ते पूर्ण चुकीचं सांगताय ज्या नारायण पाटील गटाची लोक. त्याच्यामध्ये आम्ही कोर्टामध्ये गेलो, बारामती अॅग्रो ऑलरेडी कोर्टामध्ये आहे, एमएससी बँक तिथं कोर्टामध्ये आहे. कारण हे एक्सपोजर जे लोन आहे कारखान्यावरती ते हे कुणाचं जे असतं, ह्याचा हक्क कुणाचा, ह्याच्यासाठी ही कोर्टामध्ये लढाई आहे. एनसीडीसी बँकेने हा प्रक्रिया लिलाव काढलेली आहे पण त्याच्यामध्ये जे लीड बँक आहे ती लीड बँक एमएससी बँक आहे. एमएससी बँकेचा पण अधिकार त्या कारखान्यावरती तेवढाच आहे म्हणून एमएससी बँकेने त्याच्यामध्ये कोर्टामध्ये डीआरटी मध्ये आले आणि बारामती अॅग्रो तर ऑलरेडी कोर्टामध्ये आहे. आमच्या या सगळ्या प्रयत्नाला ते तात्पुरतं यश आलेलं आहे म्हणून 16 तारखेपर्यंत हा तात्पुरता स्टे कोर्टाने दिलेला आहे पण भविष्यामध्ये तो स्टे कायम राहील असं मला वाटत नाही. खरं तर आदिनाथ कारखाना आणि आदिनाथ कारखाना हा
आमदार नारायणराव पाटील यांच्या गटाकडे येण्याआधी बागल यांच्याकडे होता. त्यावेळेस सुद्धा हस्तांतरणाची बारामती ॲग्रोकडे ती प्रक्रिया सुरू होती. त्यावेळेस सुद्धा कुठंतरी बागल आणि बारामती ॲग्रो किंवा सुभाषाबा गुळवे यांच्यात काहीतरी आर्थिक देणघेण झाली आणि त्यातूनच कुठंतरी विषय कोर्टामध्ये जाण्यासाठी सुद्धा आपल्याला आर्थिक रसद आपण काहीतरी पुरवले अशा प्रकारचा आरोप करण्यात आलेला आहे आपल्यावर. नाही, मी सुद्धा ते मीडियामध्ये ऐकलेलं आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आदरणीय रश्मी बागल त्या कारखान्याचं नेतृत्व करत होते आणि त्यावेळेस एमएससी बँकेने त्यांना सरफेस खाली हा कारखाना ताब्यामध्ये का घेण्यात येऊ नये अशा पद्धतीच्या नोटिसा दिल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस झाल्यानंतर हा कारखाना, ज्यावेळेस आम्ही बागल कुटुंबांनी सुद्धा आम्हाला त्यावेळेस सांगितलं हा कारखाना चालला पाहिजे, आदिनाथ कारखाना हा काही करून हा कारखाना शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे अशा दृष्टीने त्यांची मानसिकता होती. आणि त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांकडे आम्ही सगळी बसलो. त्यावेळेस अजितदादा देखील होते आणि त्यांच्या तिथं ठरलं की बाबा हा कारखाना जर चालवायचा असेल तर हा बारामती ॲग्रोनी चालवावा. आणि त्याला दिदीने संमती दिली होती, दिग्विजय बागलने पण संमती दिली होती. ह्याच्यामध्ये कुठलाही काही आर्थिक व्यवहार म्हणा, चहा देखील ते बिचारी कुठं प्यालेले नाहीत. आणि अशा पद्धतीनं खोटे आरोप करायचे, स्वतःचा अपेस झाकायचं आणि त्याच्यामुळं कुठंतरी या गोष्टीला त्याला काही फारसं महत्व आहे असं मला वाटत नाही. आता तुम्ही ज्यावेळेस कारखाना आपला त्यांचा करार झाला आदिनाथचा आणि बारामती ॲग्रोचा, मग आपल्याकडे कारखाना तो चालवायला दिलेला असताना का चालू केला? हा, त्याच्यामध्ये वारंवार हे प्रश्न विचारले जातात की बारामती ॲग्रोनी 2 वर्ष काही केलं नाही. बारामती ॲग्रो ठिकाणी 2 वर्ष कारखाना दिल्यानंतर त्याच्यामध्ये चालवायला उशीर केला. परंतु बारामती ॲग्रोला कायदेशीर लिगली कुठलंही पोझिशन मिळालेलं नव्हतं. त्याच्यामध्ये कारण असं होतं की ज्यावेळेस आम्हाला आणि एमएससी बँकेचा जो काही तुमचा इंटरनल करार झालेला आहे आणि जो कारखाना आम्हाला चालू करण्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे तो बेकायदेशीर आहे अशा पद्धतीची नोटीस एनसीडीसी बँकेने आम्हाला बी दिली, बँकेलाही दिली आणि कारखान्याच्या संचालक मंडळाला देखील दिली. त्यावेळेस ह्या सगळ्या प्रक्रिया पार पडत असताना 2 वर्ष गेली आणि त्याच्यामध्ये नंतर डीआरटी कोर्टामध्ये ही केस चालल्यानंतर बारामती ॲग्रोला हस्तांतर झालंच नाही तर कारखाना बारामती ॲग्रोच्या अधिकृत ताब्यात कसा येऊ शकतो? आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रक्रिया पार पाडून आम्ही पोझिशन घेण्यामध्ये गेलो त्या ठिकाणी नारायण पाटील आलेले आपल्या तालुक्याला सगळ्याला माहितीये की त्या ठिकाणी बँकेची लोक होती, आम्ही होतो, बारामती ॲग्रो होतो, एमएससी बँकेची लोक होती आणि कारखाना रितसर हस्तांतर करण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. पण त्या ठिकाणी नारायण पाटलांनी मज्जाव केला, त्या ठिकाणी बऱ्यापैकी दमबाजी केली. भाषणामध्ये तर बऱ्याच वेळा सांगितलेत की आम्ही काही मारलं नाही, हाणलं नाही, पण आम्ही सांगितलं तुम्ही इथं थांबायचं नाही, कारखाना आम्ही उभा केलाय, आमच्या बापाने इथं या ठिकाणी कारखान्याला कष्ट घेतलेत. ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवरती आहेत, सगळ्या तालुक्याला माहितीये आणि म्हणून त्यांनी नाकारू नये की तिथं मज्जावच केला. आणि त्याच दिवशी बारामती ॲग्रोच्या इतिहासामधला किंवा आदिनाथ कारखान्याच्या इतिहासामधला तो काळा दिवस. हे मी वारंवार आपल्याला बोललेलो आहे, पत्रकारांनाही बोललेलो आहे, आज बी तेच बोलतोय. कुठेही आमच्यामध्ये गल्लत होणार नाही, कारण जे अनुभवलंय, जे वास्तववादी आहे ते आम्ही बोलायला कधीही मागं पुढे वाहत नाही. आणि म्हणूनच कारखान्याचं त्याच ठिकाणी ब्रेक लागला. त्याच्यानंतर कारखान्यामध्ये नारायण पाटील त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्र्याला मुळीला पूजनाला त्यांनीच आणलं आणि कारखाना थांबणार नाही, कारखाना चालवणारच अशा पद्धतीनं नारायण पाटलांनी वल्गना केलेत. नंतर इलेक्शन लागलं, इलेक्शन मध्ये बहुमताने त्यांचं पॅनल तिथं निवडून आलं, स्वतः चेअरमन झाले. कारखान्यात सोन्याचा धूर काढणार, कारखाना 1 नंबर चालवणार नाही तर कुठलंही इलेक्शन लढवणार नाही, ही बारामती आपलं नारायण पाटलाची त्या ठिकाणी वारंवार भाषण आहेत की मी आदिनाथ कारखाना जर नाही चाललं तर कुठल्याही उमेदवारी किंवा कुठल्याही इलेक्शनला फॉर्म भरणार नाही. आणि मी त्याही वेळेस सांगितलं होतं की फॉर्म भरायची पाळी येणारच नाही, कारण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. पूर्णपणे नारायण पाटील आणि नारायण पाटलाची टीम कारखाना चालवण्यामध्ये अपयशी ठरली. आणि जर कारखाना गेल्या वर्षी चालू केला असता, या वर्षी चालला असता तर बँकेने त्यांना देखील सपोर्ट केला असता. पण कारखाना ताब्यात आल्यानंतर यांनी कारखाना बंद ठेवला, कारखान्याचं कर्ज वाढत गेलं की ज्यावेळेस आदिनाथ बारामती ॲग्रोच्या ताब्यामध्ये आदिनाथ कारखाना द्यायचा होता त्यावेळेस जर बॅलन्स शीटवर जर बघितलं तर त्याच्यामध्ये 42 कोटी एनसीडीसीचं कर्ज होतं आणि 60 कोटी रुपये एमएससी बँकेचं कर्ज होतं. आज एमएससी बँक 110 कोटीवर गेली आणि आज एनसीडीसी बँक 85 कोटीवर गेली. ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही लेखाजोखा बघितला तर ह्याच्यामधली स्थित्यंतर बघितली तर ह्याच्यामध्ये पूर्ण नारायण पाटीलच आपल्याला दिसेल की ज्या ज्या गोष्टीवेळेस आदिनाथ कारखाना चांगल्या परिस्थिती यायच्या, चांगले दिवस यायचे असतील त्यावेळेस नारायण पाटील त्या ठिकाणी आडवे आलेले आणि त्याच्यामुळेच हा आदिनाथ कारखाना आज लिलाव प्रक्रियेमध्ये वाट बघतोय
गुटक्या मारतोय की आज न उद्या हा कारखान्याचा लिलाव होणारच. आदिनाथ जे आता बंद आहे, आदिनाथ वाटोळ झाले, असा पाटील गटाचा आरोप आहे की बागल्यांमुळे हे वाटोळ झाले. पण नेमकं तुम्हाला काय वाटतंय? मला एक सांगा, कुठलाही कारखाना उभा केल्यानंतर एखाद्या बँकेचं एखादी संस्था जर उभा राहिली तर आपल्याला 5 वर्षाचा मॉनिटर पिरियड मिळतो कर्ज फेडण्यासाठी. आणि मग आज बारामती आपलं आदिनाथ कारखाना बागलांच्या ताब्यामध्ये कधी होता? त्यावेळेनंतर ह्या कारखान्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली? त्याच्यानंतर नारायण पाटील तिथं आले, नारायण पाटलांनी कारखाना त्यांच्या नेतृत्वाखाली चालवला. ह्या गोष्टी जर बघितल्या तर 2020 आज 2026 आहे, 6 वर्ष झालं हा कारखाना बागल गटाच्या ताब्यामधून गेलेला आहे. त्याच्यानंतर प्रशासक आलं. वास्तविक पाहता बागल गटाला ह्याच्यामध्ये दोषी धरणं हे चुकीचं आहे. कारण शेवटी कुठलीही संस्था चालवत असताना, तुम्ही त्या ठिकाणी नेतृत्व करत असताना इलेक्शन मध्ये तर तुम्ही बागल गटाचा पाठिंबा मागत होता, बागल गटाला धन्यवाद देत होता नारायण पाटील, आणि आम्हाला विरोध करत होते. मग त्यावेळेस तुम्हाला नाही का कळालं की बागल गटाचं बाबा या कारखान्यामध्ये आम्हाला कारखाना लढवायचा नाहीये? त्यावेळेसच तुम्ही जाहीर करायचं हे असं कर्ज बागल गटाच्या कारणामुळे वाढलं किंवा त्यांच्या चुकीच्यामुळे वाढलं, असं कुठेही नाही. जसे जसे तुम्हाला सांगतो यांचं अपयश यांच्या पुढे दिसायला लागले आणि नारायण पाटील ज्यावेळेस अपयशी ठरायला लागले कारखाना चालवण्यामध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतोय अशा पद्धतीच्या भूमिका ती बदलत गेलेली. वास्तविक पाहता त्यांनी तालुक्याला एक अजेंडा द्यायला पाहिजे, सभासदांना अजेंडा द्यायला पाहिजे की आम्ही आदिनाथ कारखान्यामध्ये अशा पद्धतीचं आर्थिक नियोजन केलेलं आहे, अशा पद्धतीनं आम्हाला तिथं फायनान्स उपलब्ध होणार आहे, आम्ही ह्या पद्धतीनं वाहनं भरणार आहे, ह्या पद्धतीनं कारखाना चालू करणार आहे, अशा पद्धतीनं आम्ही शेतकऱ्यांमध्ये नोंदी घेतलेल्या आहेत. असं कुठेही नाही. हे नुसतं सांगता आम्ही चालू करणार आहे, असं नाही. हे काय गुराळ नाही साहेब, एक दिवसामध्ये लगेच चालू करायचं, त्याला ऊस उपलब्धता अजिबात नाही. वाहनवाल्यामध्ये तुम्हाला सांगतो जावं लागेल, आतापासून करार चालू करायला पाहिजेत, आतापासून शेतकऱ्यांच्या नोंदी घेतल्या पाहिजेत, कारखान्यामध्ये किती ऊस आपल्याकडे अवेलेबल आहे तो बघितला पाहिजे, कारखान्याचं मेंटेनन्स कशा पद्धतीने चाललाय ते बघितलं पाहिजे. हे नुसतं सांगतात की कारखाना चालू होणार आहे, कारखाना असा झोपीत चालू होणार नाही. आणि यांना कुठलंही तुम्हाला सांगतो नियोजन नाही, कुठलाही यांच्याकडे अभ्यास नाही. उगं काहीतरी ह्या तालुक्यामध्ये दुर्दैव आहे की अशा पद्धतीनं वल्गना करतो आणि आपण ते ऐकून घेतोय. आबा, ह्या सगळ्यात जर महत्वाचं पाहिलं तर पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर हे अतिशय गहरी शब्दात टीका करताना दिसत आहेत. आदिनाथ बाबत हे प्रचंड मोठ्या प्रमाणात भूमिका मांडतात. नेमकं त्यांच्या भूमिका, त्यांचे मत तुम्ही पाहिले असतील मीडियामध्ये आलेली, नेमकं त्याच्याबाबत काय तुम्ही करणार? आता सुनील तळेकर म्हणजे मला एक सांगा, आपल्याला पगार किती, आपण बोलतोय किती, आपली लायकी काय, अशा पद्धतीनं सुनील तळेकरची वक्तव्य आहेत. आज ज्या ठिकाणी मी बघितलं तुम्ही त्यांची मुलाखत घेत होता, संचालक मंडळ त्या ठिकाणी बसले होते. ज्या 30,000 सभासदांनी यांना मतदान केलंय ते 4 सदस्य संचालक तिथं होते. सुनील तळेकर हा प्रवक्ता बी म्हणतायत, कोण म्हणतो तो अनाउन्सिंग बी प्रचाराचं करतो, कोण म्हणतो सूत्रसंचालन बी करतो, कोण म्हणतो तो क्लार्कचं काम करतो. मला वाटतं असल्या भंकस लोकांच्या वरती आपण फार लक्ष देऊ नये, यांच्या वक्तव्याकडे लक्ष देऊ नये. आणि भविष्यामध्ये मला तर वाटतं सुनील तळेकर एवढं काय विश्लेषण करतोय की तालुक्याचा अख्खा अभ्यासच त्याच्याकडे. आणि असली लोक जर विश्लेषण करायला लागली तर भविष्यात मला वाटतं सुनील तळेकरचाच फॉर्म भरतात कोण विधानसभेला नारायण. उद्याच्याला नारायण पाटलाच्या ड्रायव्हरनी सुद्धा अशी पत्रकार परिषद घेतली तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. इतकी वाईट अवस्था आहे तालुक्याची. असली मूर्ख लोक बोलतायत, ज्याची लायकी नाही, ज्याची क्षमता नाही, जे पायातली चप्पल पायात ठेवावी. नारायण पाटलालाच कळना की कुणाला किती महत्व द्यावं, आणि आपण ते निमूटपणाने तालुक्यातली लोक ऐकतोय. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. अशा मूर्ख लोकांनी पत्रकार परिषद घेणं म्हणजे मूर्खाचं आहे. सुनील तळेकरला आमचा जाहीर सवाल आहे की तुझ्या लायकीप्रमाणे तू राहा. आपण कुठेतरी कागद गोळा करत भरायचा आमदारच्या पाठीमागं का पत्रकार परिषदा घ्यायच्या? काय अक्कल आहे त्या सुनील तळेकरला? त्याच्यामुळे त्याच्यावर आम्हाला बोलण्या इतपत त्याचं काही महत्व आम्ही घेत नाही. त्याला काय बराळायचं ते बोलू द्या. आता खरं तर आदिनाथ कारखान्याचा विषय तिथपर्यंत आला, त्यानंतर डिक्सळ पुलाच्या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसून आली. त्यामध्ये सुद्धा कुठेतरी संजय मामा शिंदे यांनी डिक्सळ पुलासाठी प्रयत्न केले. त्यावेळेस सुद्धा करोडो रुपयांचा निधी डिक्सळ पूल असेल किंवा कोमलवाडीचा पूल असेल, इतर काय असे जे पूल आहेत त्या ठिकाणी मंजूर केले रकमा. त्यानंतर कुठेतरी आता तो पूल म्हणजे मामांच्या कार्यकाळामध्ये पूर्णत्वास आला नाही, परंतु आता कुठेतरी कामकाज जे आहे ते आमदार नारायणआबा पाटील यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेलं आहे. याच्यावरून सुद्धा टीका होताना दिसून येत आहे. मला एक सांगा, त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा मी आहे, माझ्या गावाच्या जवळचा तो पूल आहे.
शिवाय त्या पुलामध्ये कुणाचं योगदान आहे हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती, महाराष्ट्राला माहिती. आदरणीय पवार अजितदादा पवार अर्थमंत्री होते त्यावेळेचा पत्र व्यवहार, त्यावेळेचा पाठपुरावा, त्यावेळेच्या मंजुऱ्या ह्या सगळ्या आहेत. कुणी काय बोलतंय ह्याच्यापेक्षा त्या कागदावरल्या मंजुऱ्या तर खोटं बोलत नाहीत. 55 कोटीचं त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी बजेटमध्ये मामाने ती खास बाब म्हणून अजितदादाकडनं तो पूल मंजूर करून घेतला, त्याला प्रमा दिली, त्याला आर्थिक नियोजन केलं, वर कॉरिडॉर झाली, काम चालू झालं. काम चालू होत असताना त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की काही टेक्निकल प्रॉब्लेम असतो की उजनीचं धरण 100% 110% भरल्यानंतर ज्या पुलाला जे काम करायची पद्धत असती ते जे काही त्याचं डिझाईन होतं, जे काही वर्किंग करणारं काम होतं ते तसं फिजिबल नव्हतं. पाणी खाली गेल्यानंतरच त्याच्यामध्ये काम करता येत होतं, असं ते डिझाईन आहे. त्याच्यामुळे पाणी खाली गेलं. गेल्या 2 वर्षापूर्वी उजनी फार मायनस मध्ये गेली होती, त्यावेळेस ते 4 पिलर उभा राहिले आणि ज्यावेळेस उजनीचं पाणी चढलं गेल्या वर्षी पुलंच धरणच मायनस मध्ये गेलं नाही, त्याच्यामुळे काम ते थांबलं. दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा संजय मामाने त्याला पुन्हा डिझाईन बदलून घेतलं, त्याला पुन्हा प्रशासकीय मान्यता घेतली, त्याचा फॉलोअप घेतला आणि ते आता डिझाईन बदलून काम चालू आहे. जे 4 पिलर आहेत तेवढंच पिलर तुम्हाला सांगतो हे पहिल्या ह्याच्यामध्ये आहेत आणि जे राहिलेले आता 6 पिलर उभा राहणार आहेत हे पाण्यामध्ये सुद्धा ते काम चालू राहणार आहे की जे कुगाव आणि सिरसवडीचा जो पूल ज्या टेक्निकल वरती चालू आहे तशाच पद्धतीने ह्या पुलाचं काम आता थांबणार नाही. त्याचं सगळं श्रेय आमदार संजय मामा शिंदे यांनाच जातं, कारण संजय मामांनीच सगळा पाठपुरावा केलेला आहे आणि संजय मामाने त्याच्यामध्ये बाकीच्यांना बोलायचा नैतिक अधिकार नाही. नारायण पाटलांनी साधी मिटिंग सुद्धा पुलाच्या बाबतीमध्ये लावली नाही. काय पाठपुरावा केला? ज्या वेळेस उजनीचा पूल हा पाणी चढल्यानंतर खचला होता, हेच आमदार मोदय तिथं आले पाणी करायला आल्यानंतर तिथं काय अधिकारी पण होते. त्यावेळेस त्यांनी क्लिअर सांगितलं की बाबा आम्हाला हा पूल काय चालू ठेवता येणार नाही, कारण हा पूल आता इकडून पाण्याचा फार लोट आहे आणि तो जर बोगदा पडला तर हा फक्त आम्ही मोटरसायकल जाऊ शकतो. त्यांनी त्या ठिकाणी मशीन आणल्या, पूर्णपणे चारी घेतली आणि आमदार महोदय कमरेवर हात ठेवून बघत होते. चारी खांदली, पूल बंद केला आणि मासे निघून गेले. मला बऱ्याच लोकांचे फोन आले. मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो संजय मामाला फोन केला रात्री. संजय मामाने त्या मॅडमला फोन केला बांधकाम खात्याच्या आणि त्यांना सांगितलं पाटील मॅडम त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये जायला सुद्धा त्यांना तिथं अडचण आहे आणि मग तुम्हाला सांगतो ते आम्ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये श्रमदान केलं. तिथली जी काय पुलाची मंडळी घेतली, कोंढरा चिंचोलीची मुलं, टाकळीतली मुलं आणि आम्ही तो रस्ता स्वखर्चाने त्या ठिकाणी 70 ते 80 टिपर डे नाईट आम्ही काम चालू करून त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा भरावा केला आणि तो पूल आम्ही चालू केला. 4 चाकी वाहनं आम्ही त्या ठिकाणी बॅरिकेड लावले, आम्ही स्वतः तिथं वेल्डिंग करून घेतलं आणि आज तिथं 4 4 व्हीलर हलकी वाहनं त्या ठिकाणी जायला लागली. हे अशा पद्धतीचं काम आम्ही लोक करतोय, ह्याच्यामध्ये आम्ही तसबोर सुद्धा खोटं बोलत नाही. त्यामुळे नारायण पाटलांनी ह्याचं श्रेय घ्यायची काही कारणच नाहीये. काही पुरावे असेल तर त्यांनी द्यावं. कुठं मी मिटिंग लावली पुलाच्या संदर्भात, कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं किंवा त्याच्या संग हे आम्ही केलं, काहीतरी दाखवलं पाहिजे ना की मग पाठपुरावा होऊन पूल चालू झाला. साहेब ह्यांना माहित सुद्धा नाही टिकसरच्या पुलाचं काम कुणी आणलं, त्याला पैसे किती मंजूर आहेत. ह्यांना फक्त तालुक्यातल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं टक्केवारी घ्यायची तेवढी फक्त खासियत माहिती आहे. इतरत्र यांना काही तालुक्याचं घेणं देणं नाही. अशा पद्धतीनं आम्हाला देखील फार ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की का बरं ही श्रेय लोक घेतात. चुकीचं श्रेय घ्यायचं कारण काय? आमदार नारायणराव पाटील यांचा महावितरण कार्यालयाच्या गुन्हा कारभाराविषयी आंदोलन किंवा मोर्चा आहे. करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या जाणवतात. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मामांनी सुद्धा विजेच्या समस्यांसंदर्भात मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि 8 तारखेला आता आबांचा सुद्धा त्याच समस्यांसंदर्भात मोर्चा आहे. काय सांगा? आता मला दुर्दैव वाटतंय की तालुक्याचं ज्यावेळेस तुम्ही नेतृत्व स्वीकारता आणि तुम्हालाच जर आंदोलनाची पाळी येत असेल तर तुम्ही कुठल्या पद्धतीच्या मीटिंग लावल्या, तुम्हाला त्याचं एक वास्तव म्हणून सांगतो. आज आमच्या कात्रचं सबस्टेशन आहे, त्या ठिकाणी पहिला एकच 5 IMA ट्रान्सफॉर्मर होता. अतिशय फार त्या ठिकाणी लोड येत होता, आम्हाला ट्रिप होत होती सगळी लाईट. त्या ठिकाणी संजय मामा त्यावेळेस तत्कालीन आमदार होते, त्यावेळेस त्यांनी तो एक 5 IMA ट्रान्सफॉर्मर जादाचा बसवला. त्यांच्यानंतर त्यांच्याच काळामध्ये त्यांनी 3रा त्या ठिकाणी मंजूर करून घेतला. आज 3 फिटर तिथं चालू आहेत. राजुरीचं सबस्टेशन आदरणीय संजय मामाने त्या ठिकाणी नवीन उभा केलं. कुर्टीचं सबस्टेशन उभा केलं. तुम्हाला सांगतो जातेगावचं सबस्टेशन उभा केलं, रायगावचं सबस्टेशन उभा केलं. असे कितीतरी उदाहरणं आहेत की संजय मामाने त्यांच्या काळामध्ये लाईटीमध्ये अतिशय भरीव काम केलेले. ह्यांचा फक्त तो नागनाथ फिटर का कुठला फिटर तेवढा नारायण पाटलाचा चालू आहे, त्याच्यासाठी ते दर पडतायत. पण तालुक्यामध्ये आज दुर्दैव आहे आपलं की उजनी 2 वर्षापूर्वी मायनस असताना सुद्धा 6 तास लाईट होती मालक. आज उजनी मायनस मध्ये नाही, पाणी चांगलं आहे तरी 4 तासावर लाईट आली. म्हणजे हे कुठंतरी ह्या आमदाराचं अपयशच आहे ना.
ह्याच्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केला? मला सांगतो लाईटीबद्दल आक्रोश करणार म्हणजे स्वतःच अपयश झाकण्यासाठी चाललेली केवलवाणी धडपड आहे. परत आदिनाथवरच येऊ आपण थोडं. नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि त्या पार्टीचे नेतृत्व सध्या रोहित दादा करतात. मग ह्या संदर्भात समन्वय नाही का? आता समन्वय तर तुम्ही जर विचारलं तर समन्वय कसलाही राहिलेला नाही. नारायण पाटील यांनी वेळोवेळी भूमिका बदललेली आहे. ज्यावेळेस आदिनाथ कारखान्याचं इलेक्शन लागलं त्यावेळेस तुम्ही तर पाहिलं असेल की जमखेड मधले आपल्याकडे जवळजवळ 2,000-2,500 मतदार त्या ठिकाणी त्या मतदारसंघातलं 12 गावातलं मतदान आहे. त्यावेळेस इलेक्शन प्रक्रिया पार पडत असताना आदरणीय रोहितदादा पवारला साधं विचारलं देखील नाही नारायणआबांनी की कुठला उमेदवार घ्यायचा, आणि जो उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी दिला तो पूर्णपणे रोहित पवारांच्या विरोधात काम करणारा, राम शिंदे यांना मानणारा तो कार्यकर्ता, त्याला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. म्हणजे जाणीवपूर्वक आम्हाला त्या ठिकाणी नारायण पाटलांनी तिथंच दाखवून दिलं की मी तुमच्या विचाराशी सहमत नाही, आणि तिथंच तुम्हाला कळतंय की बाबा आम्ही कम्युनिकेशन मध्ये कमी आहे. त्यांनीच जाणीवपूर्वक रोहितदादाला त्या ठिकाणी डवचण्याचं काम केलेलं आहे. आणि इथं देखील करमाळ्यामध्ये मला कुठल्याही इलेक्शनची कल्पना दिली नाही. मी पार्टीमध्ये काम करत होतो, प्रामाणिक नारायण पाटलाचं काम केलेलं आहे. प्रामाणिकपणे त्यांना आमदारकीचा जो काही त्यांना लीड आहे त्याचा खारीचा वाटा आमच्या भागाचा आहे. आमच्या गावामध्ये बघा, इथून पुढच्या मागामध्ये ज्या ज्या पार्टीमध्ये आम्ही काम केलंय त्या गावामध्ये आमचं लीड आहे. आता ते सांगतात की सुभाष गुळवेंनी फक्त गावातच काम केलं, इतर कामच केलं नाही. माझं जाहीर आव्हान आहे, इथनं पुढे तुम्ही ह्या भागामध्ये, आमच्या भागामध्ये या ठिकाणी इलेक्शनला उभा राहून दाखवावं आणि नारायण पाटलांनी आमच्या विरोधात आणि आम्ही त्या पद्धतीने काम केल्यानंतर हे चॅलेंज पण आम्ही स्वीकारू. भविष्यामध्ये आपल्याला कळेल की हा भाग कोणाच्या पाठीमागे आहे. जिल्हा परिषदमध्ये देखील तुम्हाला सांगतो, मला विरोध करण्यासाठी नारायण पाटलाचे पुत्र सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमच्या गावात होते. आम्ही कधी लढायला गेलो नाही. नारायण पाटील पण या ठिकाणी इथं ठाण मांडून होते मला पराभूत करण्याला, परंतु 5,500चं लीड या भागातल्या लोकांनी आम्हाला दिलं आणि माझी पत्नी 5,000च्या फरकाने निवडून आली. आज तुम्हाला सांगतो त्याच वेळेस कळेल की आमच्या मागं भागामध्ये काय आहे का नाही. आज आम्ही एवढं मोठं प्रामाणिकपणे बारामती अॅग्रोच्या माध्यमातून काम करतोय. 450-500 वाहनं येत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो 10 लाख टनाच्या आसपास आम्ही ऊस नेतोय, मुलांची ऍडमिशन करतोय, मुलींच्या आदिनाथचं नेमकं पुढे भवितव्य तर नाही, परंतु कारखान्यामध्ये गेली 2001 पासून मी कॉपरेटिव्ह कारखाना असेल प्रायव्हेट कारखान्यामध्ये काम करतोय. 26 वर्षाच्या अनुभवामध्ये सांगतो, आदिनाथ कारखान्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करावं लागेल. आज जी प्रक्रिया आहे की नारायण पाटलांनी ही थांबवावी. जी काही लिलाव प्रक्रिया चाललेली, नारायण पाटलांनी स्वतःचं वेटेज वापरावं. आज ते लोकप्रतिनिधी आहेत, त्या ठिकाणी त्यांनी ज्या ज्या पद्धतीने आहेत, आमदार असतील, मुख्यमंत्री असतील, अर्थमंत्री असतील किंवा बँकेचे चेअरमन असतील, त्यांना भेटावं. हा कारखाना सभासदांचाच ठेवावा. जे काही लागणार सहकार्य आम्ही करू, अन्यथा हा कारखाना कुणीही वाचवू शकणार नाही. या कारखाना लिलावामध्ये जाईल. कोण घेणार आहे, कोणाची पार्टी तिथे सगळं आम्हाला माहिती आहे, पण आज मी मीडिया पुढे बोलत नाहीये. परंतु तिथं कोण मालक आहे, ह्यांच्या काय तडजोडी चालू आहेत, ह्याच्यामध्ये काय डील चालू आहेत, हे सगळं वास्तव तुम्हाला समोर येईल. गेल्या मुलाखतीमध्ये मी पण खडसर अशी मुलाखत दिलेली आहे, त्याच्यामध्ये मी माझा आरोप केलेला आहे. तो आरोप माझा आज कवायना तुम्हाला आरोप वाटत असेल, भविष्यात तो खराही ठरेल. त्यामुळं एक 16 तारखेनंतर जे काय प्रक्रिया आहे ती तुम्हाला कळेल काय होणार आहे, कोण लिलाव घेणार आहे, आणि आदिनाथचं भविष्य किंवा भवितव्य त्यानंतर ठरणार आहे. आदिनाथ जर बारामती अॅग्रोला चालू झालं, निश्चितपणे तुम्हाला शब्द देतो की जर आदिनाथ कारखाना जर उद्याच्याला हा जर नारायण पाटील यशस्वी झाले कारखाना वाचवण्यामध्ये आणि सभासदांच्या मालकीचा ठेवण्यामध्ये, तर ज्यावेळेस ते काही मदत लागेल, ज्यावेळेस आर्थिक लागेल, काही बाकीची लागेल, ते 100% आम्ही द्यायला तयार आहे. आजही सांगतो, आदिनाथ कारखाना सक्षमपणे चालवण्याला बारामती अॅग्रो केव्हाही तयार आहे. आबा, रावगाव स्टेशन
ते मामांच्या कार्यकाळात मंजूर झाला असं आपण हे आता सांगितलं. त्यानंतर आता कुठंतरी त्याचं उद्घाटन, सकाळचं जे उद्घाटन आहे ते आमदार नारायणबा पाटील यांच्या हस्ते झाले आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेचं जे उद्घाटन आहे ते माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झालं. यामध्ये खरं तर आबांनी त्यांच्या ह्याच्यातून जे प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की 5 वर्ष नेमकं आमदार महोदयांनी किंवा इतरांनी काय नेमकं झोपा काढल्या की त्यांच्या कार्यकाळामध्ये हे मंजूर नाही झालं. ज्यावेळेस आम्ही याच्यासाठी पाठपुरावा केला त्यावेळेस या सगळ्या गोष्टी झाल्या. मला एक सांगा, कुठल्या बी एखादी मंजुरी घ्यायची किंवा एखादा सबस्टेशन असेल किंवा एखादा काही प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर त्याला प्रशासकीय मान्यतापासून, जागेपासून, त्याचे हस्तांतर, त्याच्या मंजुऱ्या, त्याच्या सगळ्या गोष्टी, वर्क ऑर्डर, ह्या गोष्टीला कमीत कमी साहेब 2-3 वर्ष जातात. आणि हे गेल्यानंतर ते काम उभा राहतं. उभा राहिल्यानंतर ह्या इलेक्शन प्रक्रिया होतात. त्याच्यामध्ये नारायण पाटील आमदार झाले, संजय मामा पराभूत झाले. पण त्याचा जर कुणी बाळ जोपासलं, लग्न कसं झालं, आता त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ह्या तुम्ही बघा, ह्याच्या प्रशासकीय मान्यता बघा, मंजुऱ्या बघा, सगळा पुरावा संजय मामापाशी आहे. आणि लोक असंच काही मुद्दाम संजय मामाला तिथं कोणाच्या तरी विरोधात नेत आहेत असं नाही. लोकांना सुद्धा वाईट वाटलं की अरे नारायण पाटलाचा काय संबंध ह्या सबस्टेशनचा, हा सबस्टेशन हे संजय मामाच्या काळात झालेलं आहे. म्हणून मला सांगा, माझे आमदार असताना सुद्धा लोक त्यांना त्या ठिकाणी नेतात, ह्याचाच अर्थ संजय मामाचं त्या ठिकाणी काही कमाना योगदान आहे ना. आमदार महोदय तर आज तालुक्याचे ते कुठल्याही उद्घाटनाला ते जाऊ शकतात, पक्ष नसतो त्यांना. आज जर मुख्यमंत्री जर एखादा इथं उद्घाटन असेल तर पहिल्यांदा त्या तिथल्या स्थानिक आमदारांना घ्यावं लागतं. आता हेच प्रोटोकॉल नारायण पाटलांनी नाही पाळत. माझ्याच गावातलं झेडपीतलं काम आहे, माझी मिसेस झेडपी सदस्य आहे आणि नारायण पाटील या ठिकाणी उद्घाटन करून गेले. त्यांचं काम होतं की तिथल्या सदस्य महोदय कोण आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रोटोकॉल प्रमाणे बोलवलं पाहिजे. पण मी त्याचा लेखाजोखा नंतर 100% घेईल. माझ्याच गावामध्ये जिल्हा परिषदचं काम आहे, तुम्ही आजही टाका. तिथं सिमेंट काँक्रिटिंग रोड आहे, त्याच्यावरती जिल्हा परिषदचं नाव आहे. तिथं कुठं नारायण पाटलाच्या फंडातनं वगैरे कुठं आहे का? झेडपीचं नाव आहे, माझी मिसेस झेडपी सदस्य आहे. तरी सुद्धा नारायण पाटलाला एखादं उद्घाटन करायचं म्हणलं की अतिशय हाव वाटते, कारण त्यांनी केलेलंच नसतं. आईचं श्रेय घ्यायचं आणि कुठंतरी काहीतरी बकळायचं, अशा पद्धतीने तालुक्याचा विकास होत नाहीये. त्यामुळे संजय मामा कुठेही चुकीचं श्रेय घेत नाहीये. तुम्हाला खात्रीला एक सांगतो, एखादी गोष्ट जर नारायण पाटलांनी मंजूर केली असेल तर संजय मामा कधीही त्याच्यावर दावा करणार नाही. त्यांनी स्वयंघोषीने त्या ठिकाणी उद्घाटन करावं, भूमिपूजन करावं. ज्यांनी पेरलंय त्याचा खायचा अधिकार आहे. आज राजुरीचं सबस्टेशन बघा, आमदार महोदयांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना दम दिला होता, पण अख्खं गाव त्या ठिकाणी कार्यक्रमाला होतं. मी होतो. मी जाहीर सांगितलं होतं की नारायण पाटलांनी सुद्धा एखादा प्रोजेक्ट उभा करावा, शानदार तिथं भूमिपूजन उद्घाटन करावं, मुख्यमंत्री आणावा, काहीच अडचण नाहीये. पण तुम्ही मामांनी या कामाचं श्रेय जर तुम्ही घेत असाल आणि तुम्ही पुन्हा म्हणता की संजय मामांनी काय केलं, संजय मामांनी काय केलं ह्याचा लेखाजोखा तुम्ही बसा आणि प्रत्येक डिपार्टमेंट वाईज तुम्ही त्याचा आढावा घ्या. आरोग्याचं बघा, रस्त्याचं बघा, पुलाचं बघा, तुमच्याकडे सांगा ना काय भरीव काम केलं. काहीच नाहीये. दहेगाव योजना तुम्हाला सांगतो मामाच्या काळामध्ये अतिशय व्यवस्थित चालली होती. त्याचा मेंटेनन्स बघा, त्याची पाण्याची देण्याची पद्धत बघा, तिथलं नियोजन बघा. आज काय? काहीच नाही साहेब. म्हणजे संजय मामा सारखा नियोजनबद्ध माणूस, जीवनबद्ध आमदार ह्या तालुक्याला खरंच आमचं भाग्य होतं की मामासारखा माणूसच तुम्हाला सांगतो या तालुक्यामध्ये आमदार पाहिजे. आपल्या धर्मपत्नी वनिता गुळवे यांनी म्हणजे प्रसिद्धी माध्यमांना जी बातमी दिली होती त्यामध्ये मामांच्या कार्यकर्तृत्वाचा जो तराजू आहे तो कधीही मोठा राहील अशा प्रकारे सांगितलं होतं. परंतु त्यावर ती प्रतिक्रिया आली होती की तुम्ही मामांच्याच ह्याच्यात तराजूमध्ये झुकून टाकू नका, कारण की कामाच्या पातळीवर जर पाहिलं तर आबांचं सुद्धा त्या ठिकाणी काय कमी काम. त्यांनी लेखी पुरावे द्यावेत ना साहेब. आज माझी मंडळी झेडपी सदस्य आहे, आम्ही पण एकत्र त्या ठिकाणी आम्ही चर्चा करत असताना घरगुती सुद्धा बोलत असतो. आज माझ्याच गावामध्ये संजय मामाने कमीत कमी 1.5 ते 2 कोटीची कामं केली. त्याची उद्घाटनाचा कार्यक्रम पण मी घेतला होता. मामा त्या ठिकाणी आले होते. आणि मग मला सांगा, ज्या माणसाने केलंय त्या माणसाचं नावच घेतलं पाहिजे. आज झाकतच नाही ना. प्रशासकीय प्रमा बघा, मंजुऱ्या बघा, वर्क ऑर्डर बघा, हे मामाचा तराजू हा नेहमी तुम्हाला वजनदारच दिसणार आहे. आम्ही म्हणत नाही की बाबा आमदारला फंड असतो, आमदार काम करणारच, शेवटी तो त्या तालुक्याचा आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे. परंतु ज्या पद्धतीनं मामाची आणि जर नारायणआबाची तुलना केली तर मामा कमीत कमी नारायण पाटलापेक्षा 90% कामाच्या बाबतीमध्ये सरस आहे.